नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, माय कॉमर्स लॅब या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं या ठिकाणी स्वागत आहे। विद्यार्थी मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण MPSC मार्फत ग्रुप सी याची जाहिरात आलेली आहे आणि त्याच जाहिरातीबद्दल आपण माहिती बघणार आहे। बघा, 22 जुलै 2026 रोजी ही जाहिरात प्रसिद्ध झालेली आहे। यामध्ये कोणकोणती पदे असणार आहेत, किती पदे असणार आहेत, पात्रता काय असणार आहे, परीक्षेचं स्वरूप कसं असणार आहे आणि फॉर्म भरण्यासाठी शेवटचा दिनांक किती असणार आहे, अशी संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून बघणार आहे। खूप मोठी जाहिरात या ठिकाणी आलेली आहे। सर्व विद्यार्थ्यांनी हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, आपल्याला सर्व माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून नक्कीच समजेल। ठीक आहे, तर बघा विद्यार्थी मित्रांनो, फॉर्म भरण्यासाठी शेवटचा जो दिनांक आहे तो आपल्याला या ठिकाणी बघायचा आहे। शुद्धीपत्रक जे आहे ते अजून 31 जुलैपर्यंत येणार आहे। जरी याच्यामध्ये पदे दिले असतील तर ते पदे अजून वाढवू शकतात। ठीक आहे, तर बघा यामध्ये जे काही नवीन भरती संदर्भात सुसूत्रीकरण म्हणजे भरती प्रक्रिया सुसूत्रीकरण व सुधारणा संदर्भातील शासन निर्णयाच्या अधीन राहून ही जाहिरात आलेली आहे। यामध्ये बघा कोणकोणती पदे असणार आहेत। गट महाराष्ट्र गट क सेवा संयुक्त परीक्षा 2026 लक्षात ठेवा। MPSC मार्फत महाराष्ट्र गट क सेवा संयुक्त परीक्षा 2026। ठीक आहे, तर त्याप्रमाणे बघा कोणकोणती पदे असणार आहेत। विभाग महसूल व वन विभाग, पद नाम ग्राम महसूल अधिकारी म्हणजे तलाठी गट क। किती जागा आहेत एकूण? 1539 पदे असणार आहेत। लक्षात घ्या, तलाठीचं जे एकूण पदे आहेत ते किती? 1539। खूप मोठी भरती या ठिकाणी MPSC मार्फत पहिल्यांदाच आता तलाठीची जी परीक्षा आहे ती MPSC मार्फत ग्रुप सीच्या माध्यमातून होणार आहे। पात्रता काय लागणार आहे बघा तलाठी या पदासाठी? कोणत्याही विद्यापीठाची कोणत्याही शाखेतील पदवी। ठीक आहे, म्हणजे विद्यापीठाची कोणत्याही शाखेतील पदवी, BA BCom BSc कोणतीही असो, ग्रॅज्युएशन, एनी ग्रॅज्युएशन। ठीक आहे, आणि त्यानंतर अंतिम दिनांक जे आहे फॉर्म भरण्यासाठी बघा 5 ऑगस्टपर्यंत तुम्हाला ह्या ठिकाणी फॉर्म भरता येईल। कोणत्या पदासाठी? तलाठी या पदासाठी। महसूल व वन विभाग ग्राम महसूल अधिकारी एकूण 1539 जागा या ठिकाणी आहेत आणि शेवटचा दिनांक आहे 5 ऑगस्ट 2026। त्यानंतर काय ना नेटचं बटन चालू करायचं आहे। हां या, चालूच आहे की नेटचं बटन बघा। राज्य ग्राहक तक्रार निवारण आयोग मुंबई यामध्ये बघा वरिष्ठ अभिलेखापाल, वरिष्ठ लिपिक, ठीक आहे, किंवा अभिलेखापाल किती पदे एकूण? 11। त्यासाठी काय लागणार आहे? कोणत्याही शाखेतील पदवी। त्यानंतर सहाय्यक अधीक्षक हे पण 11 पोस्ट आहेत, कोणत्याही शाखेतील पदवी। तर जाहिरातीनुसार दिनांक 1 ऑक्टोबर 2026। ठीक आहे, त्यानंतर पुढे बघा चौथा जे आहे कृषी विभागामधील बघा सहाय्यक मत्स्य व्यवसाय विभाग, सहाय्यक मत्स्य व्यवसाय विकास अधिकारी गट क एकूण 254 जागा आहेत। ठीक आहे, मत्स्य विज्ञान विषयातील किमान द्वितीय श्रेणीतील पदवी धारण करणे आवश्यक। ठीक आहे, BFSC। जाहिरातीनुसार 1 ऑक्टोबर शेवटचा दिनांक असणार आहे। ठीक आहे, त्यानंतर पुढचं बघा नियंत्रक शिधावाटप व संचालक नागरी पुरवठा कार्यालय यामध्ये कोणकोणते विभाग आहेत बघा, एवढे एकूण विभाग आहेत। यामधील सगळे विभागातील लिपिक टंकलेखक, नियंत्रक शिधावाटप व संचालक नागरी पुरवठा कार्यालयामध्ये 230 जागा आहेत क्लर्कच्या। अन्न नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभागामध्ये 155 आहेत आणि आदिवासी विकास विभागामध्ये 69 आणि महसूल व वन विभागामध्ये एकूण 480 अशी ही जाहिरात या ठिकाणी आहे। यासाठी काय लागणार आहे? तर कोणत्याही शाखेतील पदवी आणि जाहिरातीमध्ये लिपिक टंकलेखक पदाकरिता नमूद केल्यानुसार टंकलेखन अर्हता आवश्यक। ठीक आहे, जर टायपिंग असेल तर त्यासाठी तुम्हाला काय करावं लागेल? टायपिंग असणं आवश्यक आहे। आणि शेवटची तारीख किती आहे? 1 ऑक्टोबर 2026। आणि पुढे आहे शेवटचं महसूल व वन विभागामध्ये लिपिक टंकलेखक नोंदणी व मुद्रांक विभाग
यामध्ये 339 जागा आहेत. विद्यार्थी मित्रांनो, अशा पद्धतीने एकूण जे जागा आहेत किती आहेत? 3088 पदाची ही जाहिरात MPSC ग्रुप सीच्या या ठिकाणी प्रसिद्ध झालेल्या आहेत. जे विद्यार्थी अनेक वर्षापासून या ठिकाणी अभ्यास करत आहेत, प्रतीक्षेत आहेत, अशा विद्यार्थ्यांकरिता ही सुवर्ण संधी आहे. या संधीचं सोनं करायला विद्यार्थ्यांनी फॉर्म भरायचा आहे आणि व्यवस्थित अभ्यास करून या ठिकाणी आपला जो स्वप्न आहे ते स्वप्न या ठिकाणी पूर्ण करायचं आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, अशा पद्धतीने आजच्या व्हिडिओमध्ये आपण MPSC ग्रुप सीची जी जाहिरात आहे त्याची माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून बघितली. काय अडचणी असतील तर तुम्ही मला कमेंट करू शकता, कमेंट करून विचारा. याची जी संपूर्ण माहिती आहे आपल्या माय कॉमर्स लॅब या टेलिग्राम चॅनलवर अपलोड केली आहे. तुम्ही तिथंही जॉईन व्हा, जेणेकरून सर्व अपडेट तुम्हाला त्या ठिकाणी पाहायला मिळतील. ठीक आहे, चला तर मग आता आपण थांबूया. पुन्हा भेटूया पुढील व्हिडिओमध्ये. सर्वांचे मनपूर्वक धन्यवाद.